वृषाली तूच सांग, का असं आपल्याला वाटलं की आज आपण आहानचं फेस रिव्हील करायचं? नवीन वर्ष सुरू झालंय तर मला असं वाटलं की नवीन वर्षी एक चांगली सुरुवात करूया. आहानलाही तुमच्या सगळ्यांशी भेट करून देऊया. नमस्कार, मी वृषाली नमस्कार, मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी आम्ही छान असे बसून तुमच्याशी गप्पा मारतोय आणि आय थिंक तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. सो त्याच्यावर थोडंसे येऊया, पण त्याआधी एक छोटंसं अपडेट द्यायचं होतं की खरं तर आमचे ब्लॉग्स खूप इनकन्सिस्टंट परत झालेले आहेत. मध्ये जवळजवळ 1 महिना माझा ब्लॉग काहीच नाही आला आणि खूप जुने व्हिडिओजही मी आत्ता लेटेस्ट अपलोड केलेले आहेत. तर त्याचं कारण असं की आम्ही मध्ये इंडियाला गेलेलो 3 वीक्ससाठी आणि इंडियाचे व्हिडिओ येतीलच थोड्या दिवसांमध्ये. अजून मिस करतोय मी इंडिया, हो. अजून मिस करतोय. इंडियाचे व्हिडिओ येतीलच आणि त्यामुळे आधीचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करायला आम्हाला उशीर झाला, कारण इंडियामध्ये असताना मला काहीही वेळ मिळाला नाही. असं वाटलेलं मिळेल पण नाही नाही मिळाला. कारण आम्ही खूपच फिरत होतो आणि खूप मस्त केली आमची ट्रिप. पहिल्यांदाच आहान ट्रॅव्हल करत होता इंडियाला, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन पण होतं त्याच्यावर ट्रॅव्हल करायला, कसं काय होईल आणि येताना तर तुम्हाला सांगूच पुढे काय झालं. एक भयानक गोष्ट आमच्याबरोबर झाली. सो ते व्हिडिओज येतीलच, ह्या नंतरच्या व्हिडिओज नंतर येतीलच काही दिवसांमध्ये. तरी या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपली ही जर्नी कशी चालू झालेली आहे आणि आता कुठवर आली आहे हे बघून इतकं छान वाटतं आणि इतकं मस्त वाटतं की आपण इथपर्यंत आलो आणि आता पुढे किती छान प्रकारे ह्याला वाढवायचं आहे. आणि त्यामुळे तुमचा प्रतिसाद आणि तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे या गोष्टीला वाढवण्यासाठी. वृषाली तूच सांग, का असं आपल्याला वाटलं की आज आपण आहानचं फेस रिव्हील करायचं? सो खरं तर असं काही डिसाईड केलं नव्हतं आम्ही. म्हणजे ऑफकोर्स यूट्यूब चॅनल त्याच्या आधीपासून स्टार्ट झालं आहे, त्यामुळे कधी ना कधीतरी आहानला यूट्यूबवर दाखवायचं किंवा सोशल मीडियावरती तो दिसणारच आहे आज ना उद्या. हे आमच्या जगच आता असं आहे की हो. सोशल मीडिया इज समथिंग यू हॅव टू करेक्ट लिव्ह विथ. करेक्ट. सो हे आमच्या डोक्यात होतंच, पण असं आम्ही कधी ठरवलं नव्हतं की 3 महिन्याचा झाल्यावर, 1.5 महिन्याचा झाल्यावर, 6 महिन्याचा झाल्यावर वगैरे आपण त्याचं फेस दाखवूया. आम्हाला असं वाटलं की जेव्हा आमच्या मनाची तयारी होईल, नाव इज द टाइम की आपण त्याला आता दाखवलं पाहिजे किंवा दाखवू शकतो म्हणजे. तर त्यासाठी आम्ही म्हटलं की कारण आता इंडियाच्या व्हिडिओमध्ये आम्हाला असं वाटलं की त्याला आम्ही दाखवूच, पण त्याच्या आधी डायरेक्ट त्याला दाखवण्याच्या आधी त्याचं छोटंसं फेस रिव्हील करूया. खरं हा व्हिडिओ त्याच्याबरोबर बसून आम्हाला करायचा होता, पण तो झोपलाय आणि आम्हाला तेव्हाच वेळ मिळाला, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, पण आम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्याचं जे फेस रिव्हील आहे ते आम्हाला एंडला आम्ही क्लिप्स टाकणार आहोत, त्याच्या फोटोज. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येस, फोटोज आणि व्हिडिओजचे. आणि इतके छान. आता आहान 9.5 महिन्याचा आहे, त्यामुळे गेले 9.5 महिने कसे पटकन गेले हे आम्हाला खरंच कळत नाही आहे. आणि तो आता इतका मोठा झाला आहे, धावायला लागलेला आहे, उभा राहायला शिकलेला आहे, बडबड करतो खूप, मस्ती करतो खूप. त्यामुळे हे सगळे माइलस्टोन्स बघायला जेवढी मजा येते तेवढीच आमची धावपळही असते, कारण तो पळायला लागलाय. म्हणजे आता अजून चालत नाही आहे, बट जेव्हा तो चालायला लागेल, पळायलाच लागेल, त्यामागे आम्हीही पळणार आहोत. आता तो क्रॉल करतो तर त्याच्या मागे पण आम्ही कारण सतत लक्ष ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला बघतोय मोठा होताना, तर त्यामुळे असं वाटतं प्रत्येक दिवस टिपावा. आणि का नाही, या सगळ्या फॉन्ड मेमरीज आहेत. माझा मामा जो आहे तो आमच्या सगळ्यांचे फोटो काढायचा आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्यांनी जपल्या. अजूनही तो शेअर करत असतो आमच्या लहानपणीचे वगैरे फोटो. सो तेव्हा जेव्हा आपण बघतो हे सगळे लहानपणीचे फोटो, तेव्हा इतकं छान वाटतं. तर तसंच मलाही ते जोपासायचं आहे आणि मलाही ते असं त्याला डॉक्युमेंट करायचं आहे. आय वॉन्ट टू रिअली सी हिम ग्रो अप थ्रू द व्हिज्युअल्स. आणि आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा मी सांगतो, आहान तू हे इतक्या वर्षांनी बघशील तेव्हा तू काय म्हणशील स्वतःला, किंवा तू कसं रिॲक्ट करशील. आणि या सगळ्या गोष्टी हे आत्ता असं आम्हाला काय किती फिल्म करू त्याला आणि किती त्याला टिपूया असं वाटतं, कारण हे दिवस फटाफट निघून जातात आणि कधी मोठे होतात ते कळत नाही. तर तुमच्यापैकी बरेचसे आपले जे सबस्क्रायबर मंडळी आहेत ते खूप कुतूहलाने आणि प्रेमाने विचारत होते की आम्हाला आहानला बघायचंय, आहानचा चेहरा दाखवा. आमची पण खूप इच्छा होती, पण कसं असतं, काही गोष्टी आपण ऐकतो, आपल्याला सांगितल्या जातात मोठ्यांनी की ही योग्य वेळ नाहीये, काही वेळानंतर तुम्ही या गोष्टी करा. तर आपण त्यांचा मान ठेवायचा असतो आणि
जे काही पॉझिटिव्हली लोक आपल्याला सांगतात ते आपण ऐकायचं असतं असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे आम्ही त्या चांगल्या हेतूनी जर कोणी सांगतंय तर आम्ही नक्कीच ऐकू आणि त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल नव्हतो आहानला दाखवायला. प्लस तो खूपच लहान होता आणि त्यामुळे आम्हाला त्याला असं म्हणजे आत्ता आम्हीच कम्फर्टेबल नव्हतो त्याला दाखवण्याचं. त्यामुळे असं नाही आम्ही ठरवलं नव्हतं की 1 वर्षांनी दाखवू, 2 वर्षांनी दाखवू का 9 महिन्यांनी दाखवू, 10 महिन्यांनी. बट आता असं अचानक वाटलं ओके ठीक आहे, आय थिंक वी आर कम्फर्टेबल. त्यामुळे वृषालीच्या डोक्यात विचारायला शी आस्क्ड, आय वाज लाईक ओके फाईन, व्हाय नॉट. हो आणि जस्ट गुढीपाडवा पण झालाय, नवीन वर्ष सुरू झालंय, मराठी नवीन वर्ष. तेव्हा व्हिडिओ नाही आम्ही शूट करत आहोत, गुढीपाडवा ऑलरेडी होऊन गेला आहे. पण नवीन वर्ष सुरू झालंय तर मला असं वाटलं की नवीन वर्षी एक चांगली सुरुवात करूया. आहानलाही तुमच्या सगळ्यांशी भेट करून देऊया थ्रू व्हिडिओज आणि मग हळूहळू ते जे व्हिडिओज येतील त्यामध्ये तुम्हाला आहान दिसेलच, त्याची मस्ती दिसेलच आणि जसजसे तो मोठा होईल तसतसे जे त्याचे पुढचे जे माइलस्टोन्स आहेत, चालणं, खाणं, स्वतःहून फिरणं, मजा करणं, ते तुमच्याबरोबरही आम्हाला शेअर करता येईल. तर आमची हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुमचा पुरेपूर आशीर्वाद द्या आहानला. ते जे सगळं प्रेम आहे ते आहानला द्या. तुम्ही सगळे छान फॅमिली मेंबर्स आहात आमचे, युट्यूबवरचे फॅमिली मेंबर्स आहात. सो आय एम शुअर की तुमचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स आहानपर्यंत नक्की पोहोचतील. पुढेही आम्ही आहानला विचार करून आम्हाला जेव्हा जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच आम्ही दाखवू. कारण शेवटी ही लहान बाळं असतात आणि everyone is always sensitive around their kids. We too are also sensitive around our kids. आपण सगळेच असतो, आपल्याला आपली मुलं फार जवळची असतात. तर त्यामुळे आपण आपलं एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह ठेवूया. जे काही कमेंट्स आहेत काय आहेत ते आपण पॉझिटिव्ह ठेवूयात आणि एक छान पॉझिटिव्ह एनर्जी मेंटेन ठेवूया. आणि व्हिडिओज जे आमचे हल्ली येत आहेत ते थोडे मागचे येत आहेत कारण जसं आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही बिझी आहोत, स्पेशली वृषाली खूप बिझी आहे. तर त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं ती एडिट करते आणि व्हिडिओज अपलोड करते. तर त्यामुळे प्लीज तुमचा सपोर्ट असू दे, तिला प्रोत्साहन द्या. कसं असतं ना, आपण मेहनतीने करत असतो, खूप वेळ लागतो एखादा व्हिडिओ करायला, सगळं एडिट करायला, सगळ्या गोष्टी सांभाळून. तर त्यामुळे एक तुमची छोटीशी कमेंट जर आली आणि एक लाईक, शेअर किंवा तुम्ही काही अशा गोष्टीने आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्हाला इतकं छान वाटेल. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर मी पुष्कर, वृषाली, मोमो आणि आहान असं आमचं एक छोटंसं कुटुंब. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये राहतो, स्वित्झर्लंडच्या वेस्टर्न पार्टमध्ये राहतो आणि आम्ही गेले 2.5 वर्ष इथे राहत आहोत. तर आम्ही ज्या काही मजा मस्ती इथे करतो, जिथे कुठे आम्ही युरोपमध्ये फिरतो ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करतो, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. येस, आणि एवढं बोलून आम्ही हा व्हिडिओ इथे संपवतोय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजूनपर्यंत तुम्ही केलं नसाल तर. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर, आमचं हे बोलणं संपल्यानंतर तुम्हाला आहानचा चेहरा दिसेलच. सो लेट्स गो. 3, 2, 1